तू ये आतमध्ये इकडे बघ. ही सगळी कामं आज आपल्याला करायची आहेत. आई आज किचन मध्ये येणार नाही. आईला आज नो किचन चॅलेंज. येस, त्याच्या हात आईने यायचं नाही. सगळं आपण दोघं दे टाळी. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो सॅटरडे आहे. आई पप्पा सुद्धा सकाळीच बाहेर गेलेत. पुष्करला सुट्टी आहे, राहुलला सुद्धा आज सुट्टी आहे. सो एक सॅटरडे फन म्हणून आज आम्ही चॅलेंज करतोय, नो किचन चॅलेंज फॉर मी. आणि आज मी किचन आणि पॅसेजच्या बॉर्डरवरती उभी आहे. आज मी दिवसभर किचन मध्ये जाणार नाहीये. माझी किचन मधली जी काही कामं असतात, तुम्ही माझ्या अनेक व्लॉग्स मध्ये बघतात की भांडी लावणं, घासणं, ब्रेकफास्ट, लंच, मशीन, सगळी कामं आज राहू आणि पुष्कर मॅनेज करणार आहेत. सो बघूया ही सगळं चॅलेंज मला कम्प्लीट करण्यासाठी ते मला कसे हेल्प करतात ते. सुरुवात करूया लगेच. किता जरी नो किचन चॅलेंज म्हणत असली तरी मेन चॅलेंज तर मला आणि राहुल आहे, कारण अख्खं किचन मॅनेज करायचंय आम्हाला. त्यामुळे आम्हाला डबल चॅलेंज आहे. सो बघूया आम्ही ते मॅनेज करू शकतो का. ही लिस्ट आहे, एवढी सगळी कामं तुम्हाला करायची आहेत. ये राहू, आपण चेक करूया काय काय. ब्रेकफास्ट करायचं राहू. भांडी लावणं, भांडी घासणं, लंच. अंकिता पाणी हवंय. हे काय? अच्छा, पाणी लागेल जेव्हा पाणी लागेल तेव्हा तुम्ही द्यायचं पाणी. ओके राहू, तुला काही लागलं तर. ओके, तू तर इथेच आहेस ना माझ्या बरोबर. मी तर काम करणार. काम करणार. पाणी भरणं. ओके, पाणी भरूया आपण. त्याच्यानंतर मशीन लावणं. ओके, मशीन लावायचंय आपल्याला राहू. आणि भांडी पण आईने घासून ठेवलेत ना रात्री, ती आज भांडी लावायची. अरे राहुला टेन्शन आलंय. ब्रेकफास्टला राहू मॅगी करूया, म्हणजे इझी सोपं आपल्याला करता येईल ना. एक पळमाट तुम्हाला इझी आहे ते तुम्ही करायचं. मॅगी कुठे ठेवलंय? चलो, आपला ब्रेकफास्ट मेनू रेडी. इकडे मी ठेवतो इथे. तो राहू, आपलं सगळं प्रिपरेशन सगळं तयार आहे. आपल्याला आता कामं सुरू करायची आहेत दिवसभर. ओके डन. चलो देन लेट्स स्टार्ट द चॅलेंज. येस, चलो ऑन द प्लेस. सो चॅलेंजला सुरुवात झाली आहे. आणि जसं पुष्करने सांगितलं की भांडी माझी ऑलरेडी रात्री घासून झाली आहेत. सो सगळ्यात पहिलं मोठं चॅलेंज आहे, त्यांना ती सगळी भांडी जागच्या जागी लावायची आहे, जेणेकरून त्यांनाच ती जागा रिकामी होईल सगळी. बघूया एक एक चॅलेंजेस दिली आहेत, कशी पूर्ण करतायत ते. सो बघूया काय करतायत आता किचन मध्ये. चलो राहू, आपण पहिले भांडी लावून घेऊया. अरे लाईट तर लावा. हा, लाईट लावूया. अंधार बघा किती झालाय. ओके, दिसतंय. येस. राहू, तू मला एक काम करेल छोटीशी. हे आपले चमचे लावून ठेव तिकडे. काही ओली असतील तर पुसून ठेवायची. हा, असं पण असतं का? हो, मग हे पुसून आपण ठेवूया. हा, नाही टॉवेल घ्यायचा मग बाजूचा. बाबाला बाबा असं पहिल्यांदा चॅलेंज करतोय. नाही, हात पोचेल माझा. तसं नाही ठेवायचंय. मग मागे जे ग्लास आहेत त्याच्यावरती ते ऍडजस्ट करायचे. हो का? हा. सो हे स्टूल पुष्करला देतेय, तो क्रॉकरी लावतोय. किती पाणी आहे ह्याच्यात? मग एक काम कर, ते लगेच नाही लावलेस ना तरी चालतील, ते असे उपडेच राहू दे. झाकण काढा आधी. अरे काय करताय देवा. इथे लावूया. हे बघ, इथे असतात 2 मोठे ग्लास, मग मीडियम साईज, मग छोटी साईज. देतोय आपला ढोकलू. क्या बात आहे. पुष्करला तो होल सोल किचन माहितीये. व्लॉग करून सगळ्या जागा माहितीये मला. सो भांडी लावायला घेतली आहेत दोघांनीही. आणि बघितलं असेल की जेवढ्या जागा बेसिक त्यांना माहिती आहेत त्या पटापट तिथे भांडी ठेवून देत आहेत. बघूया, आतापर्यंत तरी काही अडचण आली नाहीये. थोडंफार मला असं वाटतं जी मोठी भांडी आहेत ती लावायला थोडीशी हेल्प त्यांना करायला लागेल. डिश इथे असतात. मोठा डिश खाली. नो, ही इथे ठेवा. इथे ठेवा. हा. अरे बरोबर. ग्लास जिथे तुम्ही ठेवले घालून ठेवा. बरोबर ठेवले, ठेवा तशीच होती. मिक्सरचं भांड इथे ना. येस. हा राहू, लाव. ओके डन. हे घे. तर भांडी ऑलमोस्ट आमची लावून झालेली आहेत आता. आणि हे पहिलं चॅलेंज आम्ही आता कम्प्लीट ऑलमोस्ट केलेलं आहे. व्हेरी गुड. क्या बात. म्हणजे टाळी राहू. सारखं कुठे एक एक काम, अजून एकच काम करताय तुम्ही. हे ठेव राहू. चला आता ब्रेक घेऊया थोडा ना. आपण दमलो. आई कशी नाही दमत. क्या बात आहे. आई कशी नाही दमत. आई पटापट करते की नाही. सो पहिलं चॅलेंज आपलं कम्प्लीट झालंय. दोघांनी मिळून भांडी लावून घेतली आहेत, थोडीशी पुढे मागे झाली. चॅलेंज मी त्यांना दिलंय की आपल्याला ब्रेकफास्ट काहीतरी करायचा आहे. सो त्यांचं प्लॅनिंग ऑलरेडी झालंय की ते लोक मॅगी करणार आहेत. सो आता मॅगी कसं बनवतायत ते आपण बघूया. नेक्स्ट ब्रेकफास्ट मॅगी बनवूया.
तर पहिले आपण आता मॅगीसाठी पातेलं घेऊया. आणि तो पॅन्स. खाली चांगला येतो आपण. हो म्हणजे सगळे रूम ठेवले. ती कढई ठेव आतमध्ये. आई मी तुला देतो. पॅन घेतलेला आहे आपण इथे मॅगी करण्यासाठी. ब्रेकफास्ट किती पाणी लागतं? 2 ला 4 ना? नाही 3. दिलंय का? 3. 1 and half. तो बरं राहू घेतोय. राहू ग्लासने नाही घ्यायचं, ते बाबाला घेऊ दे. पूर्ण घ्यायचं पूर्ण. पूर्ण 1 कप. अरे सांडलं का? हळू. सांडलं असतं. हे घ्यायचंय ना. अरे बाबा. अरे ओतू गेलं का? मी गॅस लावतो. बाजू होतो. गॅस लावायच्या वेळेस तू नाही, गॅस Yes. लावायला मी. एक काम कर ना, तो पॅन आधी खाली ठेव. नाही लागेल ना आता. बघ लागला. थोडासा पॅन ऍडजस्ट कर, त्या साईडला गेला. रेडी का ब्रेकफास्ट? मला खूप भूक लागली आहे. आणि आता इथे आम्ही एक डिश घेतली. 2 नूडल केक्स घेतलेत आपण. बस बस ना enough आहे आपल्याला. आपल्याला. हा, पण हो आपण शेअर करू शकतो. आणि मी तुला मॅगी देतो. मी थँक्यू. म्हणतोय लंच आम्ही बाहेरूनच मागवूया. सोपा प्रकारे. सोपा प्रकारे सर्व करतो आम्ही. बॉय झोपतोय. नाही नाही. काय? अरे आधी मसाला घाला. नाही माझं वेगळ्या प्रकारे करतो मी. ओके मग तसं करा. डन. मी आधी हे केक्स नूडल केक्स टाकतो. ओके आणि मला पाणी प्यायचं. घे ना. आज मी काहीच नाही करणार आहे. मी आज करायचो मॅगी बाबा करतो. साईला आज आईला लागलं तरी तू आज राहू तुलाच घ्यायला लागेल. इथे मॅगी होतंय आपलं. राहू मसाला टाकूया. हा आता आपण मी मसाला टाकतोय यात आता. आणि हे दुसरं पाकिट गरम झालंय. हळू. त्याच्यात नाही ठेवायचा चमचा, बाहेर काढून ठेवायचा ऑलरेडी. हा बाय डाऊन आता. हो बाहेरच ठेवतो. अरे याचा आर्या झालं. मसाला जरा मिक्स करू. आमचा ब्रेकफास्ट सुद्धा रेडी होतोय. आज सॅटरडे आहे, सो खरं तर त्या दोघांना निवांत वेळ असतो, पण आज मला निवांत वेळ आहे. दोघाही जणांनी आज किचनचा ताबा घेतलाय, सो त्यांना सुद्धा मज्जा येते आणि मलाही खूप मज्जा येते. सो अजून पुढे असं भरपूर चॅलेंजेस आहेत, कारण किचनमधली कामं आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत, भरपूर असतात. सो एक टप्पा झालाय भांडी लावणं, आता दुसरं चालू आहे ते म्हणजे ब्रेकफास्ट. एकाच जागी गेलाय मसाला. म्हणून मी तुला आधी सांगत होते की पाण्यात घालायचा आधी. मला सवय की मी पाणी घेते, मसाला ऍड करते आणि ते उकळल्यावरती त्यात ते नूडल्स केक ऍड करते. पण येल्लो कुठे झाला अजून मॅगी? हे काय बघ ना व्हायला लागलं. मसाला मिक्स होतोय ना आता. आणि इथे आपलं मॅगी रेडी आहे. ब्रेकफास्ट रेडी आहे. आता आम्ही पटकन ब्रेकफास्ट करून घेऊया आपण. आज सर्व पण तुम्हालाच करायचं. सर पण आपल्यालाच करायचंय ना. आणि इथे आपण 3 डिश घेतले. आजचा अजेंडा बाजूला ठेवतो. तर इथे मस्त मी आता सर्व केलंय आणि आता आम्ही मस्त ब्रेकफास्ट करून घेतो. राहू हे आईला दे. वाव मस्त बनवलंय दोघांनी. ब्रेकफास्ट करून झालाय मस्त. राहुने आणि पुष्करने मॅगी केलं होतं, छान झालेलं. आणि आता नेक्स्ट चॅलेंजेस. सो ब्रेकफास्ट नंतरची भांडी घासणं हे सगळ्यात पहिलं चॅलेंज आहे. मशीन लावायचंय कपड्यांचं आणि पाणी भरायचंय. सो ही 3 चॅलेंजेस आता यांना कम्प्लीट करायचे. दमलास राहू? दमलो पण मला खूप इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट आहे का करण्यात? मज्जा आली का? जर आई एक दिवस किचन मध्ये नाही गेली तर काय काय करायला लागतं? आता रोज आम्हीच करणार काम. रोज करणार? मग मी स्कूल मध्ये जाऊ का? नाही. तर ब्रेकफास्ट करून झालंय आमचं आणि आता आम्ही भांडी ही घासायला टाकतोय आणि लगेच घासून घेणार आहे. कारण अंकिताने शिकवलंय ज्या त्यावेळी भांडी घासून ठेवली तर जास्त काम पडत नाही. भांडी इथे आणून ठेवतो. हा ते मॅगी ठेवून दे क्लिप लाव परत आणि आपल्या त्या डब्यामध्ये ठेवून दे. ते काम इथे लावायची क्लिप. बाकी काम हे मी मोठं काम मी करतो. भांडी आता मी घासायला टाकली आहेत. ती पटकन घासून घेतो आणि त्यानंतर मशीनला कपडे लावून घेतो. म्हणजे ही 2 कामं होऊन जातील. पाणी सुद्धा भरायचंय. हा पाणी सुद्धा भरायचंय, ते सुद्धा भरून घेतो मी. तर आपण पहिले पाणी भरून घेऊया. बटन ऑन कर. कुठून? हे सेकंड. ओके आलं बस पाणी? एवढं ना. हो आलं. हा ठेवून घे राहू त्यात. अरे तू डब्बा काय बोलतोस? कंटेनर आहे ते. अच्छा कंटेनर. सॉरी कंटेनर लावून घ्या. सो ओटा तुम्ही बघू शकता. भांडी घासायला टाकल्यामुळे सगळा क्लीन झालाय आपला तो पाईप तुला काढायला लागेल ना. कसं वाटतंय पाणी भरताना? मस्त एकदम. पाणी भरून झालंय. नळ बंद करून टाकतो आणि हे आपलं झाकण लावून टाकूया. स्विच बंद करून टाकूया आपण. 3 चॅलेंजेस कंप्लीट 3 केलेली चॅलेंजेस, आहे. 3 कामं कंप्लीट झाली आहेत. आपलं ब्रेकफास्ट, भांडी लावणं आणि पाणी भरणं. आता आपण मशीन लावून घेऊया. तर इथे कपडे ऑलरेडी काल थोडेसे टाकले होतेस ना. Yes, थोडेसे आहेत. थोडेसे अजून आपले ऍड करतोय हे आजचे. आणि हे बंद करून नको बंद नका करू. का? अच्छा आपल्याला लिक्विड टाकायचं आहे. सॉरी लिक्विड टाकूया. साबण लिक्विड असतं आपलं इथे राईट. ते पहिलं दिसतंय का तुला? हे बघ मी अशी आहे. हा दिसतंय का? टाक टाक टाक. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आता हे बंद कर.
व्हेरी गुड. हे ठेवून देतो मी. घेतलं होतं दुसरीकडनं आणि ठेवलंय दुसरीकडे आहे. इथे होतं. हा इथे होतं. सॉरी. पॉवर बटन. आणि स्टार्ट त्याच्याच खाली असेल बघ. स्टार्ट. सो राहू झालेला आहे. सुरू आहे काय. आता ही जी भांडी मगाशी आपली झाली ब्रेकफास्टची ती मी पटकन घासून घेतो. भांडी घासायचं साबण घेतलं इथे. स्क्रॉच घेतलं इथे. आता एक प्रॉब्लेम आहे शूट करण्याचा, कारण कॅमेरा माझ्या हातात धरला. आता दोन्ही हातांनी मला शूट करता येणार नाही. मी भांडी घासतोय ते. त्यामुळे अंकिता थोडीशी इथे जवळ. थोडासा तिला ब्रेक मिळालाय चॅलेंज मधून आणि फक्त ती शूट करण्यासाठी इथे आता आत येते. म्हणजे भांडी घासतानाच काही उडू नये ना त्याच्यावर, म्हणून ते झाकून ठेवायचं. पहिले सगळा साबण लावून घेतो स्क्रॉचच्या सवय आहे. सवय आहे. हा सवय आहे, पण बरोबर आहे. ऑफिसच्या वगैरे पद्धती पण एकदम वेगळ्या आहेत पुष्करच्या. हा पटापट सगळं साबण बिबण लावून घेतो. पण हे सगळं कसं करते तू? हे जरा चॅलेंजिंग आहे. सगळं डाग निघाले पाहिजे. हळू एक काम कर ना, ती भांडी आता सिंक ऑटोमॅटिक पडली. तर आता सगळा साबण लावून झालाय. मी पटकन ती वॉश करून घेतो. कमरेला रग लागली खरं. आज दिवसभर करायचं की बाहेरनं ऑर्डर करू शकतो. पण आता कळलं तुझा पाय काय होतो. तुझं त्याची धुवून घेतली आहे ती मी या परत रॅक मध्ये ठेवून घेतो. उलटी ठेव. डन. आता एक काम आहे. काय? भांडी झाली नाहीये. सिंक मध्ये जरा पाणी घालून घे ना. अच्छा. ते सगळं जे खरकट आहे ना, खरकट वगैरे आले थोडस सिंक मध्ये पाणी. म्हणजे थोडंसं अंकिताने आता सांगितलं काही खरकट असेल तर आपल्या छोट्या डस्टबिनमध्ये टाक. सिंक पण क्लीन झालेला आहे मस्त. हाफ टाइम ब्रेक. आता लंच पुढे नंतर थोड्या वेळाने मागवणार आहोत आम्ही लंच. सो ब्रेकफास्ट पर्यंतचं सगळं चॅलेंज राहूने आणि पुष्करने मस्त केलेलं आहे. ब्रेकफास्ट नंतरची भांडी घासून झाली आहेत, मशीन झालंय, पाणी सुद्धा भरून झालंय. आणि आता नेक्स्ट चॅलेंज म्हणजे लंचचं. ऍक्च्युली मुद्दामूनच लंचचा घाट ठेवला नाहीये की लंच सुद्धा ह्यांनाच बनवायचं आहे, कारण ते खूप मोठं लेंदी झालं असतं. सो एक दिवस ते वेगळं करूया की आज पुष्कर आम्हाला काहीतरी जेवण बनवून देतोय. कुकिंग चॅलेंज वेगळं करूया आपण. सो लंच बाहेरनं ऑर्डर करणार आहोत, पण त्याला अजून थोडासा वेळ आहे. तोपर्यंत मी माझी बाकीची सगळी कामं आवरून घेते पटापट. लंच आलंय. माझी अमानत आज केले. तर लंच आलेलं आहे जे आम्ही ऑर्डर केलं होतं. मी पटकन सर्व करून घेतो ते. तर आम्ही मागवले व्हेज फ्राईड राईस, पनीर चिली विथ ग्रेव्ही आणि व्हेज क्रिस्पी. सोन्या तू स्पून घे. क्या बात आहे. व्हेरी गुड. आणि हे आता आपण आईला सर्व करूया. सो मस्त आता आम्ही लंच एन्जॉय करतो. तर मस्त लंच करून झालेलं आहे आणि आता ओट्यावरती हा सगळा पसारा आहे तो आवरायचा आहे. जसं अंकिता रोज हे सगळं आवरून घेते त्याप्रमाणे सगळं हे आवरायचं आहे. बघूया. हे पहिले धुवायला टाकतो. आणि अंकिताने आमचे हाल बघितले आज आणि ती म्हणाली आहे की आज आता एवढं चॅलेंज बस झालं. आता पुढचं चॅलेंज आपण कधीतरी नेक्स्ट टाइम करूया. आणि त्यामुळे आता ती किचन मध्ये येणार आहे आणि आम्हाला चहा करणार आहे. बाकी ओटा वगैरे सगळं आवरून झालेलं चॅलेंज. तर वाजलेत संध्याकाळचे 4:30 का 5 वाजलेत मला वाटतं. आणि सकाळपासून 5 वाजेपर्यंत अंकिता किचन मध्ये आलेली नाहीये. सो तिचं चॅलेंज आमचं चॅलेंज दोघांचंही पूर्ण झालेलं आहे. तिचं चॅलेंज असं की रोज तिचं रुटीन किचन मध्ये सुरू होतं आणि आज तिला ते वेगळं रुटीन फॉलो करायचं होतं घरात राहून की किचन मध्ये पाय सुद्धा ठेवायचा नव्हता. त्या अर्थाने ते तिच्यासाठी चॅलेंज होतं. सो आता ती किचन मध्ये येते. आणि किचन मधलीच कामं आपली मेन असतात. जरी ही लोक किचन मध्ये कामं करत होती तरी बाकीची जी आजूबाजूची ती माझी चालू होती. पण एका सर्टन लिमिटला आपली ती कामं संपतात. आणि आता थोडासा चुकल्यासारखं होत होतं की मी किचन मध्ये आलेच नाही आज सकाळपासून. कारण जसं म्हटलं की आई पप्पा बाहेर गेलेले. सो सकाळी आई देवाची पूजा वगैरे सुद्धा करून गेलेली. आज राहूची स्कूल नव्हती त्याच्यामुळे त्याच्यासाठी पण माझं किचन मध्ये येणं झालं नव्हतं. अजिबातच आली नाहीये. आणि मला वाटतं ऑलमोस्ट आता 7-8 तास झाले असतील. फायनली तिने किचनची बॉर्डर क्रॉस केली आहे. हो 7-8 तास झाले. तिने आता किचनचा ताबा पुन्हा घेतलेला आहे. ती आमच्यासाठी आता गरम गरम चहा करणार आहे. ठीक आहे. कुकिंग चॅलेंज एक व्लॉग आपण सेपरेट वेगळा शूट करूया म्हटलं. एवढी कामं एका दिवसात करणं तुम्ही हे सुद्धा खूप आहे. सो आम्ही मस्त धमाल केली आज. सो सॅटरडे मस्त स्पेंड झालाय आमचा. आणि आता मस्त इव्हिनिंग झाली. गरम गरम चहा ठेवते.
सो गरम गरम चहा ठेवते, दूध एकीकडे तापवायला ठेवलंय, इथे आता चहाची तयारी करतेय आणि आता आपण भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. सी यू अगेन, बाय. तुम्ही होम मेकर्स खरंच खूपच कामं करत असता. आम्हाला आता आम्हाला सवय झाली आता त्याची. हो, पण ती कठीण आहेत कामं. पुष्करने आज एकदम जवळ एक्सपिरियन्स केलं एक्सपिरियन्स केले. मी बघत असतो. दमछाक होती ती. टेरेस मध्ये घेऊया चहा. नुसतं पाऊस बघ काय सॉलिड पडतोय आज दिवसभर आणि असाच पडतोय पाऊस.